श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 5 ऑगस्ट, वार सोमवार, आणि या दिवशी आलेले आहेत पहिला श्रावण सोमवार. श्रावण हा महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व व्रतवैकल्यांना अतिशय महत्त्व दिलं जातं. श्रावण हा महिना भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे. या महिन्यामध्ये करता येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते. महादेवाची मनोभावे पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं. याशिवाय आपल्या पुराणामध्ये सांगण्यात येतं की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली होती आणि त्या साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता. त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे आपल्या सासरे येतात, म्हणजे पृथ्वीवरती येत असतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण हा महिना नेहमी साजरा केला जातो. हा सर्वाधिक पवित्र महिना मानला जातो. या श्रावण सोमवारची सुरुवात अतिशय शुभ दिवशी होत आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारचं व्रत करतो आणि हा श्रावण महिना देखील सोमवारच्या दिवशीच म्हणजे उद्यापासून चालू होत आहे. उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे. ज्या प्रकारे श्रावण महिना हा पवित्र मानला जातो त्याच प्रकारे आपलं शरीर मन हे सुद्धा पवित्र होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच उद्या आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहेत. ही वस्तू टाकल्याने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त 24 तासातच पूर्ण होईल. जीवनातील सर्व अडचणी संकट दूर होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. भगवान शिवशंकर हे साक्षात प्रसन्न होतील. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय स्त्रिया आणि पुरुष हे दोघेही करू शकता. खास करून ज्यांना व्रत आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. जर तुम्ही कळत नाकळत काही पापं केलेली असेल, काही वाईट कर्म केलेली असेल, तुमच्या हातून काही चुका घडलेल्या असेल तर यातून मुक्त होण्यासाठी हा उपाय अतिशय पवित्र मानला जातो. जर तुमचं मन शुद्ध असेल, शरीर तुमचं पवित्र असेल आणि तुम्ही व्रत करून भगवान शंकरांची पूजा केली तर या पूजेचं फळ तुम्हाला 100% प्राप्त होईल. जर ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा ही असतेच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा या असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर तडजोड मेहनत करत असतो. परंतु कधी कधी मेहनत प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही. तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर आपल्या हातात पैसा टिकत नसेल, सतत आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा आपल्या हातातून घरातून निघून जात असेल तर तरीसुद्धा हा उपाय तुम्ही नक्की करा. तर पहा, उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. उद्या पहिला श्रावण सोमवार आहे, यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे. मनोमन ओम नमः शिवाय असं म्हणून तुम्हाला अंघोळीला जायचं आहे. अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला 2 थेंब चमेलीचं तेल टाकायचं आहे. जर तुमच्याकडे चमेलीचं तेल नसेल तर तुम्ही आजच्या दिवशीच हे चमेलीचं तेल जे आहे तर ते आणून ठेवा. जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे हे चमेलीचं तेल मिळतं, तर तिथून तुम्ही ते तेल आणू शकता. तर अगदी 2 थेंब हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत किंवा हे तेल तुम्ही हातावर घेऊन तुमच्या संपूर्ण अंगाला लावू शकता. तुम्हाला जे शक्य होईल ते करायचं आहे. यानंतर या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 11 अक्षदा म्हणजे 11 तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत.
हे तांदूळ घेताना अखंड असायला हवे, कुठेही तुटलेले फुटले तांदूळ घ्यायचे नाही। 11 अखंड तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत। हे तांदूळ टाकताना ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे। स्त्रिया असेल तर नमः शिवाय असं म्हणत हे तांदूळ अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत। आणि यानंतर एक बेलपत्र जे आहे तर ते टाकायचं आहे। आता बेलपत्र हे का टाकायचं आहे तर बघा, आपण भगवान शिवशंकरांना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी बेलपत्र अर्पण करत असतो। अगदी त्याच प्रकारे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी एक बेलपत्र हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। अंघोळ करून झाल्यानंतर ते बेलपत्र उचलून घ्यायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। फक्त तुळशीपाशी हे बेलपत्र ठेवू नका। त्याचबरोबर आपल्यामध्ये काही दोष असेल, नकारात्मकता असेल, आपण काही कळत नकळत काही पापं केलेली असेल, वाईट कर्म केलेले असेल, तर यातून मुक्त होण्यासाठी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। काळे तीळ हे देखील भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत। सोमवारच्या दिवशी आपण काळे तीळ अर्पण करत असतो। याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि अनेक संकटातून आपल्याला मुक्ती मिळते। म्हणून अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। आता हे अंघोळ करत असताना महत्त्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। या दिवशी केस धुतले जात नाही। जरी आपल्याला व्रत असेल, खास करून स्त्रिया या श्रावण सोमवारचं व्रत करतात, जरी स्त्रियांना व्रत असेल तरीही तुम्हाला केस धुवायचे नाही। आजच्या दिवशीच तुम्हाला केस धुवायचे आहेत। सोमवारच्या दिवशी केस हे धुतले जात नाही, त्याचे आपल्याला दोष लागत असतात। म्हणून या दिवशी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही, फक्त अंगावरून हे पाणी घ्यायचं आहे आणि हे स्नान करायचं आहे। हे स्नान करत असताना स्त्रिया असेल तर नमः शिवाय असं म्हणत हे स्नान करायचं आहे। पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नमः शिवाय म्हणत हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे। हे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे असेल तर आवर्जून परिधान करा, कारण पांढरा रंग सोमवारच्या दिवशी घातल्याने अतिशय शुभ मानला जातो। स्वच्छ पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत किंवा इतर रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। यानंतर भगवान शिवशंकरांची आपल्याला पूजा करायची आहे। तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन पूजा करू शकता, परंतु आपल्या सर्वांच्याच घरामध्ये शिवलिंग हे असतात, तर शिवलिंगावरती तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे, त्यांना पांढरी फुलं अर्पण करायची आहेत, बेलपत्र अर्पण करायचं आहे, त्यांची विधिवत पूजा करायची आहे। त्याचबरोबर शक्य झालं तर या दिवशी स्त्रिया आणि पुरुषांनी आवर्जून व्रत करा। आणि खास करून जी नवरा बायको असतात तर दोघांनी मिळून हे व्रत केलं तर त्याच्या सुखी संसाराला चांगले आशीर्वाद मिळतात। सुखी संसारामध्ये काही अडचणी असेल तर त्या नष्ट होतात, दोघांमध्ये एकोपा निर्माण होत असतो, घरात सुख शांती समृद्धी नांदत असते। यामुळे उद्या आपल्याला श्रावण सोमवारचं व्रत हे आवर्जून करायचं आहे। या श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार येतात, तर शेवटच्या सोमवारी अमावस्या आहे, तर असे 5 सोमवार जे आहेत तर ते आपलं व्रत करायचं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।